डेली करंट अफेअर्स प्रश्न क्रमांक 1. पंतप्रधान मोदींच्या भाषणावर आधारित पुस्तके अलीकडेच कोणी प्रकाशित केली आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सी.पी. राधाकृष्णन. सी.पी. राधाकृष्णन हे सध्याचे भारताचे उपराष्ट्रपती आहेत. ते कितव्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती आहेत जर आपल्याला माहीत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. प्रश्न 2. समृद्धी कार्यक्रम कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला आहे? तर हा जो कार्यक्रम आहे तो भावनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आला. आयोजन कोणी केलं? भारत सरकार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. थीम काय आहे? भारताच्या सागरी क्षेत्राला बळकटी देणे, नील अर्थव्यवस्था उपक्रम, मत्स्यपालन आणि किनारी विकासाला प्रोत्साहन देणे. प्रश्न 3. भारताच्या कोणत्या प्रदेशात इम्टेन्स सेल्वासिंगी नावाची एक नवीन वनस्पती प्रजाती अलीकडेच सापडली आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पश्चिम घाट. लक्षात घ्या, कर्नाटकातील पश्चिम घाटातील कुद्रेमुख पर्वतरांगेत संशोधकांना इम्टेन्स सेल्वासिंगी या नवीन फुलाच्या वनस्पतीची प्रजातीचा शोध लागला. प्रश्न 4. 2025चा आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस कधी साजरा करण्यात येत असतो? योग्य उत्तर आहे 23 सप्टेंबर. स्थापना कोणी केली? तर वर्ल्ड फेडरेशन ऑफ दी डेफ. संयुक्त राष्ट्रसंघद्वारे मान्यता प्राप्त आहेत. पहिला साजरा करण्यात आला 2018मध्ये. उद्दिष्ट काय आहे? तर कर्णबधीर लोकांच्या हक्कांना आणि समाजात त्यांच्या पूर्ण सहभागाला प्रोत्साहन देणे. नो ह्युमन राईट्स विदाऊट साइन लँग्वेज राईट्स या वर्षाची थीम आहे. पुढील प्रश्न. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ती करण्यात आली आहे ऑप्शन ए, प्रवीर रंजन यांची. पुढील प्रश्न. मेडन द्विपक्षीय सागरी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान सराव झाला आहे? तर हा झाला आहे भारत आणि ऑप्शन बी, ग्रीस. स्थान होतं भूमध्य समुद्र. भारतीय नौदलाचे जहाज INS त्रिकंद यांनी या ठिकाणी भाग घेतला होता. हेलेनिक नौदलाचे जहाज होते HMS थेमिस्टोकल्स. पुढील प्रश्न. युआन वांग 5 हे कोणत्या देशाने विकसित केलेले अंतराळ आणि क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज आहे? तर हे आहे चीनचे. हे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या विशेष ट्रॅकिंग जहाजांच्या ताफ्यांचा एक भाग आहे आणि उपग्रह आणि इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपणावर लक्ष ठेवण्यासाठी वापरले जाते. पुढील प्रश्न. आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, भारत. ठिकाण होतं भारत मंडपम, नवी दिल्ली. दिनांक आहे 30 आणि 31 ऑक्टोबर 2025. शेतकरी, जागतिक खरेदीदार आणि भागधारकांसह हा जगातील सर्वात मोठा तांदूळ कार्यक्रम आहे. प्रश्न 9. कोणत्या ईशान्य राज्यात लॅक्टिप्लस खासियानस नावाची एक नवीन खाद्य मशरूम प्रजाती सापडली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मेघालय. आता मेघालय आलं आहे तर त्याविषयी माहिती बघूयात. मेघालय राज्याची स्थापना 21 जानेवारी 1972ला झाली. मुख्यमंत्री होते कोनोड संगमा. राज्यपाल होते CH विजयशंकर आणि राजधानी होती शिलाँग. पुढील प्रश्न. कोणत्या देशाने आपला ISSA J1 उपग्रह अवकाशात वाहून नेण्यासाठी संपूर्ण भारतीय PSLV रॉकेट खरेदी केला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जपान. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे. 2026च्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून कोणत्या चित्रपटाची निवड झाली? जवान, होमबाउंड, लापता लेडीज, KGF चॅप्टर 2 या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. तसेच जर आपल्याला चालू घडामोडी व इतर महत्त्वाचे प्रश्नसंच हवा असेल तर आपण फक्त 99 रुपयामध्ये परचेस करू शकता. या ठिकाणी तुम्हाला CA100 हा कोड यूज करायचा आहे. यामध्ये तुम्हाला 5000 प्रश्न आणि 150+ ऑनलाईन टेस्ट भेटून जातील. यामध्ये तुम्हाला जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025च्या सर्व मंथवाईज PDF भेटेल. त्यासोबत इतर महत्त्वाचे PDF फाईल तुम्हाला भेटेल. सोबत ज्या ऑनलाईन टेस्ट आहेत त्या देखील यामध्ये ॲड केल्या आहेत. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करू शकता. हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.